नमस्कार. सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती चालू आहे, म्हणजे जी काही पक्षांतर चालू आहे, जे काही पक्ष बदलीकरण चालू आहे, इकडचा माणूस त्या माणसामध्ये चाललेला आहे, तो पक्ष या माणसाला घेतोय, तो पक्ष त्या माणसाला घेतोय, कुणी गुन्हेगारांना घेते, कुणी गुन्हेगारांच्या नातेवाईकांना घेते, जी काही आमदार खासदार असतील त्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात येते, बाकीच्या कार्यकर्त्यांना लवड्यावर खोलण्यात येते आणि बाकी सगळे कार्यकर्ते मरमर करतात. कुत्र्यासारखं त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. कुत्र्याचा गू जरी चाटला तरी कसं असतं ते सुधारतं एक वेळेस. कुत्र्याला तुम्ही मारलं, हे केलं, ते केलं, तरी कुत्र्याचं शेपूट वाकड कसं असतं, तशी सध्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याची, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची अवस्था झालेली आपल्याला दिसून येते. आपण जर बऱ्यापैकी बघितलं असेल की ही जे काही जे गांडू कार्यकर्ते असतात, जी सतत त्याचा गू खातं त्यांच्या मागं जात असतात, त्यांना तर छाटाक्या तिकीट भेटलेलं नाही आहे. पण त्यांच्याच अंतर्गत जी काही लोक असतील, समजा जे आमदार खासदार आहेत, त्यांच्याच नातेवाईकांना, भावाला, पुतण्याला, सुतण्याला, सासूला, मावशीला, काकूला, आत्याला, भावनीला, भाचीला, ए टू झेड काही लोक असतील त्यांना पूर्णपणे तिकीट देताना आपल्याला दिसलेलं आहे. आणि जे कार्यकर्ते ते अक्षर 2 दिवस झालं तुम्ही न्यूज जर बघितलं असेल की यांच्या कशा गांडीला आग लागलेली आहे, की यांना 10-10 वर्षांनी झक मारली पक्षामध्ये, स्वतः पैशाला लावून पक्षासाठी मरमर केली आणि पक्षाने ऐन टायमाला ह्यांच्या गांडीत पाय घालून ह्यांचं तिकीट काढून एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलाला, मुलीला, पुतण्याला, भाचीला, एनिथिंग रिलेटिव्सला त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसं होतं, जे 2 दिवसामध्ये जे ड्रामे झाले होते फॉर्म अ ब, त्यामध्ये कसं होतं, जे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे निर्णय घेतलेला त्यामुळे खालच्या लोकांच्या गांडीत शिरलं. कसं होतं, जे तोंड देणारे असतात, जे बी फॉर्म घेऊन जाणारे लोक असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल की त्यांच्या मागं जी कार्यकर्त्यांची रांग लागलेली आहे, कार्यकर्ते त्यांच्या मागे पळतात पूर्णपणे आणि त्यांच्या मागे पूर्ण धावायचा प्रयत्न करतात, त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात, रडारडीची कामं करतात, आदळापट करतात, बोंब बोलतात, रडतात. म्हणजे हे कसं होतं, स्वतःच्या घरासाठी एवढं कधी ह्यांनी गांडमाच नसेल केला, पण त्या राजकीय पक्षासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी त्यांनी गांडमाच करताना आपल्याला दिसलं असेल. ह्याच्यामध्ये कसं होतं, एक होतं की आपण गांडमाच करून काम करत राहायचं आणि ऐन टायमाला कसं होतं की आपल्या हात काहीच राहत नाही. ही सिच्युएशन सध्या महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांची. एखादा राजकीय पक्ष कसं असतं, आपलं पक्ष रुजवतो, तिथं काम करतो, तिथं दाखवतो, ॲक्टिंग करतो की आम्ही पक्षासाठी, आम्ही देशासाठी काम करतोय, आम्हाला लोकांची लय काळजी, आम्ही ह्याची काळजी, लवडा झाट त्याची कशी, कुणाला कुठल्या पक्षाची काय काळजी करू नव्हती. स्वतःची तिजोरी भरायची, सत्तेत यायचं, लोकांची गांड मारायची, टॅक्स खायचा, भ्रष्टाचार करायचा, स्वतःची तिजोरी भरायची, बंगले बांधायचे, रस्ते घ्यायचे, परत जमिनी घ्यायच्या, हे वाढवायचं, ते वाढवायचं, असे बऱ्याच गोष्टी कुठल्याही राजकीय पक्षात चालू. पण त्याच्यामध्ये कसं होतं, जे चाटणारे कार्यकर्ते असतात, ते कुठल्याही कार्यकर्ता असतो, ते गांडूच राहतात. लोकांना एवढं कळत नाही की राजकारणी येतो, तो 5 वर्ष जरी नगरसेवक बनला किंवा आमदार बनला, खासदार बनला, मंत्री बनला, एक सहज तो काही बनला, त्याच्याकडे रोकटवधीने पैसा होतो, सगळ्या लोकांना माहिती असतं की तो भ्रष्टाचार करतो, सगळं करतो. तरीसुद्धा आपण बेशर्माने त्याचा लण तोंडात घ्यायला जायचं, त्याचा परत त्याच्याच मागं पत्रायचं, भाऊ करून दादा करून त्याच्या मागं पळत राहायचं आणि तो ॲट द एंड आपल्याच गांडीत पाय करून आपलेच पैसे घेऊन आपल्या समोरून निघून जातो आणि तो समोर श्रीमंत होत राहतो आणि आपण इथे EMI भरत राहायचं, लोकांची चाटत राहायचं, कोणाकडनं पैसे 500,000 उसने घ्या, लोकांकडनं हे व्यवहार करा, ते व्यवहार करा, नंतर ते आपल्या गांडीत शिरल्यावर तर आपल्या घराचं लाईट बिलचं कोणी कनेक्शन कट करायला तर ते आपल्याला कोणी विचारा येत नाही. एवढी बेकार कंडिशन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे कार्यकर्त्यांची झालेली. असं कसं होतं, त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये बघितलं असेल तुम्ही न्यूजला की लोक बऱ्यापैकी रडतात, हे झालं ते झालं, मला तिकीट नाही भेटलं, मला लावडा नाही भेटला, मला लसूण नाही भेटला. अरे काय जिंदगी झाट आहे. तुम्ही जर बधीर लोक आहे ना, तुम्ही जर चुत्या लोकांच्या मागं पडताय तर तुम्हाला तेच भेटणार ना. कारण ॲट द एंड ऑफ द डे कार्यकर्त्याची पण तीच लायकी आहे. कारण कार्यकर्ता हा भडवाच आहे, त्याला त्याच्या घराचं काय पडलेलं नसतं, तर त्या ह्याच्या मागे राजकारणाच्या मागे पळत असतो, रात्रीचा दिवस करतो. आता इलेक्शनच्या टाईममध्ये तुम्हाला दिसलं असेल बऱ्यापैकी की ती लोक कशा पद्धतीने काम करून घेतात. आता 12-12-1 वाजेपर्यंत पाहायला होतात, 500,000 रुपये देतात आणि त्यामध्ये या सगळ्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचीच नाही बोलता येणार, पण जनता किती बेंच होते. 500,000 दिले, हड्डी फेकली की कुत्र कसं ते हाडाच्या मागे पळत राहतात, तशी ही जनता आहे. त्यामुळे जनतेचं कसं असतं, जनता जिथं गू भेटेल तिथं खाणार आणि तिथं परत नंतर ते आपल्यावर बोकांडी बसलं ना म्हणून तर परत बसायचं. आता काय केलं, कसं केलं, हे केलं, ते केलं. 500,000ला विकली जाणारी दळभद्री जनता ज्यावेळेस एखाद्या मुलीचा रेप होतो, ज्यावेळेस तो एखादा पॉलिटिशियन तो रेप करतो किंवा एखाद्या कुठली इव्हन केस एखाद्या पॉलिटिशियन व्यक्ती करतो, त्याच्या व्यतिरिक्त आवाज सुप्रीम कोर्टामध्ये उचलायला जातो आणि तो सुप्रीम कोर्ट आपल्याच गांडीत पाय घालतात. नंतर म्हणतं की नाही, तो त्याला जामीन दिलेला आहे, त्याला बेल दिलेली आहे, तो सुटलेला आहे, तो फालाना आहे, ढिमका, ये वो बरंच काय अजून बोल बच्चन. पण नंतर जनता मग काय म्हणते की आहे पॉलिटिशियनला निवडून दिलं, त्यांनी आपल्या गांडीत पाय घातलं, त्यांनी असं केलं. अरे भेंचोतांनो, तुम्ही 500,000 रुपये घेऊन दारूची बाटली घेऊन तुम्ही जे विकले गेला म्हणजे तुम्ही किती रंडीबाज असाल, तुम्ही किती चूत असाल. मग तुमची तीच लायकी आहे ना. जसं ज्या पद्धतीने माणसाची लायकी असते त्या पद्धतीने राजकारणी वागत राहतात. राजकारण्यांना चांगलं माहिती ही सगळी 500,000 घेऊन शांत बसणारी जनता आहे. त्यामुळे यांना कशा पद्धतीने मॅन्युप्युलेट करायचं हे त्यांना बरोबर माहिती असतं. त्यामुळे कसं असतं, जनतेला दोष द्यायचा आणि राजकारण्याला दोष द्यायचा ह्याच्यामध्ये कुठलाही फरक दिसून येतो.
आपल्याला पूर्णपणे दिसते बाबा ही येडझवीत, ही मादरशेत. पण आपण काय म्हणणार नाही, 500,000 भेटले, 2,000 भेटले, द्या आमच्या गांडी दिसला ते पैसे आणि आमच्या उडा 5-5 वर्ष पण सांगितलं त्याचं. मग ते तशा पद्धतीने होताना आपल्याला दिसतं. महाराष्ट्र राजकारणी स्थिती कशी, कोण कुठल्या पक्षात चालले, कोण कुठल्या काय चालले, ह्यांची महानगरपालिकेत होती, राज्यसभेवरती ह्यांची महाराष्ट्राच्या विधानसभा ह्यांची विरोधी पक्ष, पालिकेत युती झाली, नगरपंचायतमध्ये युती झाली, तर ह्यांची कुठं काय वाकडं झालं, कुठं ह्यांची फुल मजा चालू आहे. फुल मजा. ह्याचा चाय पाण्याचा जो कार्यक्रम असतो, हिवाळी अधिवेशन, कुठल्याही अधिवेशनाच्या अगोदरचा जो कार्यक्रम असतो, ही पार गांडीला गांडावून टिकून बसलेले असतात. ह्यांची कार्यकर्ते आपसात खाली पार मर्डर करतात एकमेकांच्या, ह्याच्या गांडीत पाय घालतात एकमेकांच्या, घरबीर फोडून टाकतात. पण माणूस म्हणून विचार करत नाही. म्हणजे कार्यकर्ता रंडीबाज तर ती रांड म्हणजे राजकारणी, अशी गरज आहे. राजकारणी म्हणजे रांड आणि खालचे जे आहेत ते रंडीबाज, उडत घेताना वरती रांडकडे पाठवून देतात. अशी म्हणजे कार्यकर्ता चुत्या, त्याहून मादरचोत राजकारणी. म्हणून त्यामुळे राजकारण्यांची जेवढी लायकी खराब नाही ना, त्यापेक्षा कार्यकर्ता हरामखोर आहे. कार्यकर्त्याला पहिला टाईम लावून मारला पाहिजे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कसं होतं, कार्यकर्ता जर नीट हे नाही केलं तर राजकारणी काय घंटा निवडून येत, काय उपटून निवडून येणार कुठं, त्यांनी येऊच शकत नाही निवडून. त्यामुळे ह्यांचं कसं होतं की आपल्याला असं वाटतं की नाही हे झालं ते झालं, असं काही झाटवत नसतं. त्यामुळं राजकारणाला दोष देण्यापेक्षा कार्यकर्त्यांना दोष दिला पाहिजे. मग सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात तर लय मजेशीर आहे. कारण हे कुठं चाललंय, ते कुठं चाललंय, झाटं कुठल्या कार्यकर्त्याला काय कळणार, नेमकं कुठला झेंडा हातात घेऊ. त्यामुळं कार्यकर्त्यांनी एवढं गू खाला पाहिजे की आपल्या घरात आपण पहिलं बघितलं पाहिजे आणि बाकीचा भोसरोदास केला पाहिजे, मग राजकारणाकडे लक्ष दिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.